चला तर मंडळी, आज बनवूया पितृपक्षाच्या नैवेद्यामध्ये बनवले जाणारे खास करून पारंपरिक पद्धतीचे पदार्थ आणि त्यापैकीच एक म्हणजेच भिजल्या डाळीचे वडे किंवा उडदाच्या डाळीचे वडे. आणि तेच वडे आज मी इथे बनवते आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते आहे. तर हे पारंपरिक पद्धतीचे वडे बनवण्यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे, जी घरगुती डाळ आहे सालावाली. तर ही जवळपास मी 4 तास भिजवून घेतली. त्यानंतर शक्य तितकं हातानं चोळून त्याची सालं काढून घ्यायची, डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आता इथे एक मिक्सरचा जार घेऊया, ज्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची, सोबतच घालायचं आहे जिरे, धने, आवडीप्रमाणे गरजेनुसार काळी मिरी घालायची, भरपूर असा कढीपत्ता घालायचा. नैवेद्यासाठी बनवतो आहोत म्हणून इथे आपल्याला लसण घालायचं नाही. तुम्ही खात असेल तर नक्कीच वापरू शकता. त्यानंतर थोडीशी हळद, थोडासा हिंग सुद्धा घालायचा. पाणी न घालता मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे शक्य तितकं. साधारण हे अशा पद्धतीचं आपण इथे वाटून घेतलेलं आहे. आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता घेऊया भिजवलेली उडदाची डाळ, जी मिक्सर जारमध्ये घालायची आणि पाणी न घालता एकदम बारीक स्मूथ अशी आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे. शक्य तितकं बारीक आपल्याला ही वाटायची. मिक्सर शक्यतो मध्ये चालू बंद करायचं, जेणेकरून मिक्सर गरम होणार नाही आणि प्रॉपर तुमची डाळ ही वाटल्या जाईल. अशा पद्धतीची डाळ अशी वाटून घ्यायची आहे. अशीच आता राहिलेली डाळ सुद्धा आपण चांगली वाटून घेऊया. मस्त मऊसूत अशी इथे ही डाळ वाटल्या गेलेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही वाटलेली डाळ आपल्याला जवळपास 4 ते 5 मिनिटं चांगली अशी फेटून घ्यायची आहे. वेळ असेल तर, यदा कदाचित तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही यामध्ये एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालू शकता. त्याने सुद्धा हे वडे एकदम स्पंजी होतात, चवीलाही खूप छान लागतात. आता वाटलेला जो मिरचीचा ठेचा आहे तो घालायचा गरजेनुसार, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. तेल अगोदरच गरम करायला ठेवायचं. तयार मिश्रणामध्ये कोथिंबीर आणि चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीने आता ही छान मिक्स झाली की इथे आपण घेऊया एक इथे मी नागवेलीचं पान घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही केळीचं, वडाचं असं मोठ्या साईजचं कोणतंही पान घेतलं चालते किंवा प्लास्टिक पेपर घेतला तरी सुद्धा चालते. पण पान हे खूप सोपं जातं वडे थापायला आणि तेलामध्ये सोडायला सुद्धा. अशा पद्धतीने एक छोटासा गोळा घेऊन वडा थापून घ्यायचा. मध्ये त्याला असं होल करायचं, आवडत असेल तर. अशा पद्धतीने बघा किती छान असा वडा आपल्या इथे तयार झालेला आहे आणि पानावर असल्यामुळे बरोबर आपण हातावर घेऊन तेलामध्ये अलगद आपल्याला इथे हलक्या हातानं सोडता येतो. आता हे सर्व वडे उलटपालट करून खरपूस होईपर्यंत चांगले असे तळून घ्यायचे आहे. असेच आता हे सर्व वडे तयार करून घेते आहे. तर हे डाळीचे वडे आहेत ना, पूर्ण वेळ म्हणजे दिवसभर सुद्धा असेच नरम राहतात. अजिबात वातडे होत नाही, कडक सुद्धा होत नाहीये. म्हणूनच तर या वर्षीच्या पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी या पद्धतीचे उडदाच्या डाळीचे वडे एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. नक्कीच तुम्हाला मी बनवलेले आजचे हे उडदाच्या डाळीचे वडे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटन सुद्धा क्लिक करा. थँक यू.